त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तिला निलंबितच करून टाकलं. तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय. श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील 6व्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे. याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक मोठी संधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची किंमत निश्चित केली आहे. त्याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत. धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकरणी सध्या राजकीय वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलंय. ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला भारतीय नौदलाच्या एका महत्वाच्या बातमीने. अरबी समुद्रातील मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडलाय. भारतीय नौदलाने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नौदलानं सांगितलं की माल्टाचा ध्वज असलेले 18 चालक दल असणाऱ्या मालवाहू जहाज MV रुएनवर 6 अज्ञात व्यक्तींनी कब्जा केला होता. मात्र भारतीय नौदलाने हे लक्षात येताच त्वरित कारवाई केली आहे. नौदलाच्या युद्धनौका आणि सागरी गस्ती विमानानं माल्टाचा झेंडा असलेल्या MV रुएन या जहाजाला समुद्री चाच्यांच्या अपहरणापासून वाचवलंय. नौदल अजूनही त्या जहाजावर लक्ष ठेवून आहे. नौदलाने सांगितलं की MV रुएनकडून मदत मागितली गेल्यानंतर या भागात सागरी गस्ती विमान SAR आणि एडनच्या आखातात तैनात एक युद्धनौका MV रुएन जहाजाला वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं. अपहरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि भारतीय नौदलाने घटनास्थळी मदत पाठवली आहे. भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय नौदलाने तातडीने MV रुएनचा शोध घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या भागात गस्त देणारे आपले नौदल सागरी गस्ती विमान पाठवलं. अशा लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी तैनात आपली युद्धनौका देखील पाठवण्यात आली आहे. 15 डिसेंबरच्या सकाळी गस्ती विमान अपहरण झालेल्या जहाजावर फिरत होतं आणि अपहरण झालेल्या मालवाहू जहाजावर सतत लक्ष ठेवून होतं. हे जहाज आता सोमालियाच्या किनाऱ्याकडे जात आहे. स्पेनमध्ये युनावफॉर च्या संयुक्त संचालन केंद्राने सांगितलं की कथित समुद्री चाच्यांकडून अपहरण करण्यात आलेले जहाज MV रुएनकडून एक अलर्ट मिळाला होता. हे मालवाहक जहाज MV रुएन सोमालियाकडे जात होतं. या दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला होता. UKच्या व्यापार संचालनाने सांगितलं की चालक दलाने जहाजावरील नियंत्रण गमावलं होतं. कुठल्याही जहाजावर ताबा मिळवण्याची ही घटना 2017 नंतर सोमाली समुद्री चाच्यांकडून करण्यात आलेली सर्वात मोठी घटना आहे. अनेक देशांकडून समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर एडनच्या खाडीत आणि हिंदी महासागरात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला आहे. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील 6व्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टात त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. कोण आहे हा तरुण? महेश कुमावत असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो राजस्थानच्या नागाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो 13 डिसेंबर रोजी दिल्लीत आला होता. याच दिवशी लोकसभेत 2 तरुणांनी व्हिजिटर गॅलरीतून खाली उडी घेत स्मोक कॅनिस्टर उडवले होते. यामुळे संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यामुळे देशभरात मोठा धक्का बसला होता. महेश हा या कटातील एक प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर ललित झा हा तरुण दिल्लीतून पळून जाण्यात यशस्वी ठरलाय. महेशने ललितच्या मदतीने इतर 4 आरोपींचे मोबाईल फोन निकामी केले होते. ललित आणि महेश हे दोघेही दिल्ली पोलिसांकडे स्वतःहून हजर झाले होते. यामध्ये ललितसह महेश कुमावतला अटक करण्यात आली आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड विषयी एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत. तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक मोठी संधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBIने सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची किंमत निश्चित केली आहे. 18 तारखेपासून हे बॉन्ड इश्यू होण्यास सुरुवात होईल आणि पुढील 5 दिवस हे इश्यू ओपन राहणार आहेत. किती आहे किंमत? RBIने या बॉन्डमध्ये सोन्याचा दर SGB रेट्स निश्चित केलाय.
यामध्ये 6,199 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने विकत घेता येईल. तसंच गोल्ड बॉन्ड ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना हा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलंय. यामुळे ऑनलाईन गुंतवणूकदारांना 6,149 रुपये प्रति ग्रॅम दराने सोनं खरेदी करता येणार आहे. 66वा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आरबीआय कडून जारी करण्यात येणारा हा 66वा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड इश्यू असणार आहे. 2015 साली पहिला बॉन्ड इश्यू करण्यात आला होता. हा गेल्या महिन्यात मॅच्युअर देखील झालाय. एका बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड हा 8 वर्षांचा असतो. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये एफडीच्या तुलनेत कित्येक पटींनी परतावा मिळतो. सरकारकडून जारी केले जात असल्यामुळे यात कोणतीही रिस्क नसते. तसंच गुंतवणूकदाराने जर मॅच्युरिटी काळापर्यंत सोनं विकलं नाही तर त्यावेळी मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही. अशी करा गुंतवणूक. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड मध्ये तुम्ही एका वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम ते जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी करू शकता. ट्रस्ट किंवा संस्थांसाठी ही मर्यादा 20 किलो आहे. सोनं खरेदी करण्यासाठी SHCIL, NSE, BSE मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस आणि कमर्शियल बँकांमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. सोबतच पॅन कार्ड असणंही अनिवार्य आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. लोकसभेत स्मोक क्रॅकर घेऊन घुसखोरी केल्याप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सागरने संसद भवनाबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्लॅन केला होता, परंतु नंतर त्याने योजना बदलली. आत्मदहन करण्यासाठी सागरने एक जेल प्रकारातलं रसायन ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार केला होता. अशा जेलमुळे आगीपासून शरीराचा बचाव करता येतो, परंतु ऑनलाईन पेमेंट झालं नसल्याने तो ते जेल खरेदी करू शकला नाही. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सागर शर्मा याने याबाबत ही माहिती दिली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेबरोबरच अयोध्येतील शरयू नदीत जलवाहतूकही सुरू होणार आहे. या जल मेट्रोची निर्मिती कोची शिपयार्डमध्ये झाली आहे. मेट्रोसाठी 2 जेट्टी कोलकात्याहून रामनगरीत पोहोचल्या असून शरयूवरील घाट आणि मेट्रो या दरम्यान ये जा करण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. यातील एक जेट्टी नया घाट आणि दुसरी गुप्तार घाट येथे उभी करण्यात येणार आहे. सगळ्यात पहिली जल मेट्रो ही केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी चौकशीमुळे प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले होते. प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते. आता या पॉन्झी घोटाळ्या प्रकरणी प्रकाश राज यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. सत्यमेव जयते. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड महिला संघाविरुद्ध नवी मुंबईत पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी विजय मिळवलाय. भारताने सामन्याच्या 3ऱ्याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केलंय. याबरोबरच मोठा इतिहासही रचलाय. या सामन्यात 9 विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे. भारतीय संघाने महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केलाय. याशिवाय भारताने इंग्लंड महिला संघाविरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवलाय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे. याला शिवसेनेने विरोध केला असून यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी ते BKCतील अदानी समूहाचं कार्यालय अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाची सांगता झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना, सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी. आणि आज आम्ही जे काही तिरिमेरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, त्या सगळ्याचा FSI TDR सगळा अदानीला देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीये. म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगाच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय.
देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी. ओके, हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत. भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत. काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डर धार्जिणे तुम्ही आहात. आज मला जी भीती वाटते हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही. हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे. कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही होणार, अजिबात नाही. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल. खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत. पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालचे दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक. सर्व पक्ष माझ्या सोबत असतात. पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय. तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले, हे आता उघडकीस आलेलं आहे. भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी महाराष्ट्राने मुंबई मिळवली नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.